श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. राजा परीक्षितीने शुकाचार्यांना विचारलं, महाराज, श्रीहरी स्वतः सर्वांचे स्वामी आहेत, तर मग त्यांनी दारिद्र्याप्रमाणे बलीकडे 3 पावलं जमीन का मागितली? शिवाय ती मिळाल्यावर सुद्धा त्यांनी बलीला का बांधलं? माझ्या मनात या गोष्टीचं मोठं कुतूहल आहे. पूर्ण काम असलेल्या भगवंताकडून याचना आणि निरापराध्याला बंधन, असं का घडलं हे मी जाणू इच्छितो. शुकाचार्य म्हणतात, राजा, पराजित श्री रसुभिश्च हा पितो हिरेंद्र राजन भृगुभिः सजीवितः सर्वात्मना तान भजत भृगुन् बलिः शिष्यो महात्मार्थ निवेदनेन. जेव्हा इंद्राणी बलीला पराभूत करून त्याची संपत्ती हिरावून घेतली आणि त्याचे प्राणही घेतले, तेव्हा भृगुवंशातील शुक्राचार्यादिकांनी त्याला जिवंत केले. तेव्हा महात्मा बलीने भृगूंचा शिष्य होऊन आपले द्रव्य त्यांना अर्पण केले आणि सर्व प्रकारे त्यांची सेवा तो करायला लागला. तम ब्राह्मणा भृगव प्रियमाणा. यामुळे प्रभावशाली भृगुवंशी सगळे विप्र त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले. स्वर्गावर विजय मिळवण्याची इच्छा करणाऱ्या बलीला त्यांनी महाभिषेक विधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजित नावाचा यज्ञ करून घेतला. हवीरद्रव्यानी जेव्हा अग्नीला संतुष्ट केलं, तेव्हा यज्ञकुंडातून सोनेरी पत्राने मढविलेला रथ, इंद्राच्या रथाच्या घोड्यासारखे हिरव्या रंगाचे घोडे आणि सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघाली. त्याच्याबरोबर सोन्याच्या पत्र्याने मढविलेले दिव्य धनुष्य, कधीही रिकामे न होणारे 2 अक्षय बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रगट झाले. त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी त्याला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ, शुक्राचार्यांनी शंख हे दिलं. अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामग्री मिळवून त्यांच्याच करवी स्वस्ती वाचन करून बलीने त्यांना प्रदक्षिणा करून नमस्कार केला. नंतर त्याने प्रल्हादाचा निरोप घेऊन त्यांनाही नमस्कार केला. नंतर तो बली भृगूंनी मिळवून दिलेल्या दिव्य रथावर स्वार झाला. जेव्हा महारथी बली कवच धारण करून धनुष्य, तलवार, बाणांचे भाते हे सगळे शस्त्र घेऊन, सुंदर माळा घालून, भुजांमध्ये सोन्याचे बाजूबंद आणि कानात मकराकृती कुंडल घालून रथावर बसला, तेव्हा अग्निकुंडात प्रज्वलित अग्नी शोभावा तसा बली दिसायला लागला. त्याच्याबरोबर त्याच सारखे ऐश्वर्य, बल आणि सामर्थ्य असणारे दैत्य सेनापती सेना घेऊन आले होते. त्यावेळेला असं वाटू लागलं होतं की ते आकाशाला आणि दिशांना प्रज्वलित नेत्रांनी पिऊन टाकतात की काय. अशा प्रकारे विशाल राक्षसी सेना घेऊन राजा बलीने आकाश आणि पृथ्वी यांचा थरकाप उडवीत सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर पुन्हा चढाई केली. अमरावती सुंदर नंदनवन, उद्यान, उपवन यांनी शोभित केलेली होती. त्यांच्यामध्ये पक्ष्यांच्या जोड्या चिवचिवाट करीत होत्या. धुंद भ्रमर गुणगुणत होते. मृदंग, शंख, नगारे, ढोल, विना, बासरी, टाळ, रुष्टी, ढोलकी हे सगळे वाद्य वाजत होते. मोत्यांच्या झालरी लावल्या होत्या. सोन्यांच्या खिडक्या होत्या. अत्तरांचे सडे टाकलेले होते. सगळीकडे प्रसन्न वातावरण. त्या अलकापुरीमध्ये अधर्माने वागणारे दुष्ट, जीवांचा द्रोह करणारे दुष्ट, लबाड, अहंकारी, कामी आणि लोभी हे कुणीही त्या नगरीमध्ये प्रवेश करू शकत नव्हते. हे दोष ज्यांच्या अंगी नसतील तेच तिथे जाऊ शकत होते. असुरांचा सेनापती असणाऱ्या बलीने आपल्या सेनेने बाहेरच्या सर्व बाजूंनी अमरावतीला घेरलं. इंद्रपत्न्यांच्या मनात भीती निर्माण करीत शुक्राचार्यांनी दिलेला प्रचंड आवाजाचा शंख त्यांनी वाजवला.
बलीने युद्धाची मोठी तयारी केली आहे हे पाहून इंद्र सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांच्याकडे गेला. त्यांना म्हणाला, महाराज, माझा जुना शत्रू बली याने यावेळी युद्धाची जय्यत तयारी केली आहे. आम्ही त्याच्याशी सामना करू शकणार नाही असं मला आता वाटायला लागलं. कोणत्या शक्तीमुळे त्याचे सामर्थ्य एवढे वाढले हे कळत नाही. मला वाटते यावेळी बलीला कोणीच कोणत्याही प्रकारे रोखू शकणार नाही. प्रलय कालाच्या आगीप्रमाणे तो वाढला आहे. तो तोंडाने हे विश्व गिळून टाकील, जिभांनी दाही दिशा चाटील आणि डोळ्यातल्या ज्वालांनी दिशा भस्म करून टाकील असं त्याचं रूप आहे. माझ्या शत्रूच्या अजिंक्य सामर्थ्याचे कारण काय? त्याचे शरीर, मन, इंद्रिय यांच्यामध्ये इतकं बळ आणि इतकं तेज कुठून आलं, ज्याच्यामुळे याने एवढी मोठी तयारी करून चढाई केली आहे ते आपण मला सांगा. शुकाचार्य म्हणतात, राजा, देव गुरु बृहस्पती म्हणाले, इंद्रा, तुझ्या शत्रूच्या उन्नतीचे कारण मी जाणतो. ब्रह्मवादी भृगुवंशी यांनी आपला शिष्य असलेल्या बलीला हे तेज दिले. ज्याप्रमाणे काळासमोर कुणीही उभा राहू शकत नाही, त्याप्रमाणे सर्व शक्तिमान भगवंताखेरीज तू किंवा माझ्यासारखा आणखीन कोणीही बलीच्या समोर उभा राहू शकत नाही. म्हणजे शत्रूचे भाग्यचक्र उलटेपर्यंत तुम्ही स्वर्ग सोडून कुठेतरी लपून बसा आणि अनुकूल वेळेची वाट बघा. विप्रांनी अर्पण केलेल्या तेजामुळे यावेळी बलीची उत्तरोत्तर वृद्धी होऊ लागली आहे. तो जेव्हा त्याच विप्रांचा तिरस्कार करील तेव्हा परिवारासह तो नष्ट होईल. देवांचे हित जाणणाऱ्या बृहस्पतीने देवांना जेव्हा हा योग्य सल्ला दिला तेव्हा ते स्वेच्छेनुसार रूप धारण करून स्वर्ग सोडून निघून गेले. राजा, देव लपून राहिल्यानंतर विरोचन पुत्र बलीने अमरावतीपुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केला. तिन्ही लोक जिंकले. बली जेव्हा विश्वविजयी झाला तेव्हा शिष्यप्रेमी भृगूंनी आपल्या शिष्याकरवी 100 अश्वमेध यज्ञ आरंभ केले. त्या यज्ञांच्या प्रभावामुळे बलीची तिन्ही लोकात प्रसिद्ध कीर्ती दाही दिशात पसरली आणि तो नक्षत्राचा राजा चंद्राप्रमाणे शोभू लागला. ब्रह्मर्षी भृगूंच्या कृपेने प्राप्त झालेल्या समृद्ध राजलक्ष्मीचा तो महात्मा उपभोग घेऊ लागला आणि स्वतःला कृतकृत्य मानू लागला. राजा, एवं पुत्रेषु नष्टेषु देवमातादितीस्तदा. जेव्हा देव लपून बसले आणि दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतला त्यावेळेला देवमाता आदिती अनाथ असल्याप्रमाणे शोक करू लागली. पुष्कळ दिवसानंतर एकदा जेव्हा भगवान कश्यप मुनींनी समाधी सोडली तेव्हा ते आदितीच्या आश्रमामध्ये गेले. त्यांना असं दिसलं की तिथे कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही, आनंद नाही. परीक्षिता, जेव्हा ते तिथे जाऊन आसनावर बसले तेव्हा आदितीने विधीपूर्वक त्यांचा सत्कार केला. त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरची उदासीनता पाहून ते आपल्या पत्नीला म्हणाले, कल्याणी, अप्यभद्रन्न विप्राणाम भद्रे लोके धुनागतम न धर्मस्य न लोकस्य मृत्योश्छंदानुवर्तिनः. यावेळी जगात विप्रांवर काही संकट तर आलेलं नाही ना, धर्म बुडाला तर नाही ना, स्वच्छंद वावरणाऱ्या मृत्यूचे लोकांना भय तर वाटत नाही ना. प्रिये, जे लोक योग साधना करू शकत नाही त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ देणार आहे. त्या गृहस्थाश्रमींच्या धर्म, अर्थ आणि काम यांच्या सेवनामुळे कोणत्याही प्रकारचे विघ्न तर आलेले नाही ना. किंवा तू कुटुंबाच्या भरणपोषणात व्यग्र असताना अतिथी आले असतील आणि तू त्यांचा सन्मान न करताच ते परत गेले असतील. उभे राहूनही त्यांचा तू सत्कार केला नसशील म्हणून तर तू उदास झालेली आहे असं काही नाही ना. श्रोते हो, बघा, कश्यप महामुनी आदितीला विचारतायत की, हे प्रिये, गृहेषु येष्वतिथयो नार्चिता सलिलैरपि यदि निर्यान्ति ते नूनं फेरुराजगृहोपमाः. आलेला अतिथीचा ज्या घरात साधं पाणी देऊनही सत्कार होत नाही ते तसंच परत जातात. ती घरं निश्चित कोल्ह्यांच्या गुहांप्रमाणे असतात. म्हणजे त्या गुहांमध्ये जसे कोल्हे राहतात तसं घरामध्ये अतिथीचा सत्कार न करता राहणारे लोक कोल्ह्यांप्रमाणे आहेत. नाही हो मंडळी, खरं सांगू का, आतिथ्य हे गृहस्थाश्रमाचं मुख्य कर्तव्य आहे. आज संस्कृती याच्यापासून फार दूर चालली आहे. अतिथी लवकर घरी येत नाही आणि आला तर फार काळ टिकतो असं नाही. अतिथी सांगून येतो तो नाही,
ठरवून येतो तो नाही, अतिथी न सांगता येतो तो, न कोणत्याही प्रकारची कल्पना देता आपल्या दाराशी येऊन जो याचक उभा राहतो, तो जे मागेल त्याला आपल्या यथाशक्ती गृहस्थाश्रमातल्या आपल्याजवळ असलेल्या जे काही आदर सत्काराचं साधनं आहेत त्या साधनांनी आपण त्याचं आतिथ्य करणं हे गृहस्थाश्रमाचा पहिला कर्तव्यातला भाग. कश्यप ऋषी आदितीला विचारतायत की आदिती, असं नाही झालं ना काही? प्रिये, माझ्या परगावी जाण्याने कधी तुझे चित्त उद्विग्न झाले असेल म्हणून तू वेळेवर हविषाने अग्नीमध्ये हवन केले नाही, असं काही झालंय का? हे बघ, विप्र आणि अग्नी हे सर्व देवमय भगवंताचे मुख आहेत. गृहस्थाने जर या दोन्हींचे पूजन केले तर सर्व कामना पूर्ण होतात. पूर्ण करणाऱ्या लोकांची त्याला प्राप्ती होती. हे मानिनी, तुझ्या बऱ्याचशा लक्षणांवरून मला असं वाटतंय की तुझं चित्त अस्वस्थ आहे. तुझी सर्व मुले तर खुशाल आहेत ना? हे ऐकल्यावर आदिती म्हणाली, भद्रं द्विजगवां ब्रह्मन् धर्मस्यास्य जनस्य च त्रिवर्गस्य परम क्षेत्रम गृहमेधिन गृहा इमे. महाराज, विप्र, गाय, धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. हा गृहस्थाश्रमच धर्म, अर्थ आणि काम यांचे श्रेष्ठ उत्पत्ती स्थान आहे. महाराज, आपले निरंतर स्मरण असल्यामुळे अग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचकांची मी कधीही हेळसांड केलेली नाही. महाराज, आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्मपालनाचा असा उपदेश करतात तेव्हा माझ्या मनातली कोणती इच्छा पूर्ण होणार नाही? सांगा मला. महाराज, सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने तर काही शरीरापासून उत्पन्न झाली आहे. भगवन, आपण असुरादी सर्व संततीविषयी सारखाच भाव ठेवता, तथापि स्वतः परमेश्वर सुद्धा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. म्हणून हे उत्तम व्रत असलेल्या प्रभो, आपलीच सेवा करणाऱ्या माझ्या कल्याणाचा आपण विचार करा. ज्यांची संपत्ती आणि राहण्याचे ठिकाण सुद्धा शत्रूंनी हिरावून घेतले आहे अशा माझ्या पुत्रांचं रक्षण करा. बलवान दैत्यांनी माझं ऐश्वर्य, धन, यश आणि स्थान सुद्धा हिरावून घेतलंय. मला घराच्या बाहेर काढलंय. त्यामुळे मी सध्या दुःख सागरात बुडाले आहे. आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. म्हणून माझ्या हितचिंतक स्वामी, आपण विचार करून माझ्या कल्याणाचा उपाय सांगा. माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होईल असा उपाय सांगा. शुकाचार्य म्हणतात, राजा, आदितीने जेव्हा कश्यपांना अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, भगवंताच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य आहे. हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्यांनी बांधले आहे. कुठे हे पंच महाभूतांनी बनले आत्मरहित शरीर आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा. कुणाचा कोणी पती नाही, पुत्र नाही किंवा बांधवही नाही. आदिती, अगं, मोहच मनुष्याला अशा प्रकारे भासवीत असतो. सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या भक्तांचे दुःख दूर करणाऱ्या जगद्गुरु भगवान वासुदेवांची तू आराधना करावी अशी माझी इच्छा आहे. उपतिष्ठस्त्व पुरुषम भगवंतं जनार्दनम सर्वभूतगुहावासम वासुदेवम जगद्गुरुम. हे बघ, श्रीहरी अतिदयाळू आहेत, दीनदयाळू आहे. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंताची भक्ती कधी व्यर्थ जाणार नाही, हे माझं ठाम मत आहे. याखेरीज दुसरा उपाय नाही. हे ऐकल्यावरती राजा आदितीने विचारलं, भगवन, जगदीश्वर भगवंताची आराधना मी कोणत्या प्रकारे करू की ज्यामुळे ते सत्य संकल्प प्रभू माझे सगळे मनोरथ पूर्ण करतील? आदिशत्वं द्विजश्रेष्ठ विधिं तदुपधावनम आशुतुष्यति मे देव सीदंत्या सहपुत्रकैही. महाराज, मी माझ्या पुत्रांसह अतिशय दुःखात आहे, ज्यामुळे भगवंत माझ्यावर लवकर प्रसन्न होतील. तो त्यांच्या आराधनेचा विधी तुम्ही मला सांगा. राजा, अशा प्रकारे आदितीने कश्यप महामुनींना विनंती केली आणि मग कश्यप महामुनींनी आदितीला उत्तम प्रकारे एक व्रत असं सांगितलं की जेणेकरून आदितीच्या पुत्रांचे, आदितीचे सर्व शोक दूर होऊन आदितीच्या पुत्रांना पुन्हा आपल्या आपल्या स्थानाची प्राप्ती होईल. आदितीलाही आनंद वाटेल, तिच्याही जीवनामध्ये शांती सुख प्राप्त होईल
अशा प्रकारे एक उत्तम व्रत राजा कश्यप महामुनींनी अदितीला सांगितलं. ते व्रत तुला मी उद्याच्या भागात सांगेल. जय जय रघुवीर समर्थ.